चला तर मंडळी, नाश्त्याला तेच ते कांदा पोहे खाऊन बोर झाला असाल तर पोह्यांमध्ये बेसन पीठ मिसळून हा पदार्थ तुम्ही नक्की बनवून पहा. पोह्यांमध्ये बेसन पीठ मिसळून कुठला पदार्थ बनवणार आहोत हे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच, पण हा पदार्थ पोटभरीचा असणार आहे, तसाच हलका फुलका देखील असणार आहे. चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सर्वात पहिले तर आपल्याला लागणार आहे बेसन पीठ. त्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, पाव चम्मच हळद, तसंच यामध्ये घालायचं आहे आवडीप्रमाणे लाल तिखट. आता तिखट कितपत तिखट आहे त्यानुसार आपल्याला इथे वापरायचं आहे. हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तसंच यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ जे आहे ते याची स्लरी तयार करून घ्यायची आहे. म्हणजेच काय तर पीठ व्यवस्थित मिक्स करून घट्टसर स्लरी तयार करून घेऊया. तर पाणी एकदम न टाकता अशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, इतकं पातळ. आता पीठ भिजवून झालं की साईडला ठेवूया आणि आता आपल्याला लागणार आहे बाऊल. आता या बाऊलमध्ये 1 वाटी जे आपण नेहमीचे पोहे बनवतो ना, ते पोहे घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. पोहे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता थोडेसे पोहे मिक्स केले की त्यामध्ये किती खराब पाणी वरती आलेलं आहे. आता हे पोहे ना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, जोपर्यंत त्यावरती छान असं क्लीन पाणी येत नाही तोपर्यंत. 3 पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर अगदीच थोडंसं या पोह्यांमध्ये पाणी घालायचं. खूप पाणी घालायचं नाही आणि हे पोहे भिजवण्यासाठी ठेवायचे आहे. तर 10 मिनिटे पोहे आपण साईडला ठेवूया. तोपर्यंत इथे उकडलेले बटाटे थंड करून घेतलेले आहे. आता बटाटे अशा पद्धतीने सोलून घेऊया. तुम्हाला जर असे बटाटे सोलायचे नसतील तर बटाटे उकडण्या अगोदरच तुम्ही सोलून घेऊ शकता. तर पहा, अशा पद्धतीने हे बटाट्याचे आपण सालं काढून घेऊया. बटाटे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. आतपर्यंत बटाटे मऊ शिजल्या गेले पाहिजे, म्हणजे पदार्थ परफेक्ट असा तयार होतो. तर पहा, सालं काढायलाही सोपं जातं. उकडलेले बटाटे असतील ना तर सालं अगदीच झटपट काढून होतात. त्यानंतर पहा, इथे मी काटा चम्मच घेतलेला आहे आणि त्याने आपल्याला हे बटाटे मॅश करून घ्यायचे आहे. इथे तुमच्याकडे जर काटा चम्मच असेल ना तर तुम्हाला इथे कुठल्याही मॅशरची गरज भासत नाही, कारण काटा चम्मचने ना एवढे छान बटाटे मॅश होतात. किंवा तुम्हाला कुठलाही पदार्थ मॅश करायचा असेल ना तर काटा चम्मचचा जरूर वापर करून पहा. तर बटाटा मॅश करून झाला. इकडे आपले पोहे सुद्धा छान असे भिजलेले आहेत. आता पोहे ना एकदम छान असे भिजल्या जातील इतपत आपण पाणी यामध्ये घालून घेतलं होतं. पोहे अजिबात ओले झाले नाही आणि तुम्ही ना या पद्धतीने पोहे भिजवून कांदा पोहे देखील बनवू शकता. बऱ्याच जणांचे पोहे कडक होतात, तर अशा वेळेला ना तुम्ही थोडेसे पोहे भिजवून पाणी काढल्यानंतर थोडंसं पाणी घालून अगदीच 2 मिनिटानंतर मोकळे करून घेऊ शकता. आता हे पोहे आपल्याला हाताने चांगले कुस्करून घ्यायचे आहे. होईल तितके बारीक पोहे करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपण हे पोहे जे आहेत ना ते चांगले कुस्करवून घेऊया. तर पहा, इथे पूर्णपणे पोहे कुस्करवून झाले की आपण जे बेसन पिठाची स्लरी तयार करून ठेवली होती ना ती यामध्ये घालून घेऊया. तर संपूर्ण इथे बेसन पीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्यामुळेच तुम्हाला म्हटलं, नाश्त्यासाठी जरी बनवला ना तर जेवण होईल इतका पोटभरीचा हा पदार्थ असणार आहे, तसाच पचण्यासाठी हलका फुलका. तर आता यामध्ये घालायचा आहे उकडून बारीक केलेला बटाटा. तसंच हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. त्यानंतर भरपूर असा कांदा घातलेला आहे. भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालून घेतली. ठेचून घेतलेला 1 चमचा लसूण यामध्ये ॲड करायचा आहे. त्यानंतर चवीपुरते मीठ घालायचे. लाल तिखट इथे देखील तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता. आता हे संपूर्ण जिन्नस आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचे आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी देखील घालायचं आहे, पण ना सुरुवातीला आपण हे सगळं एकजीव करून घेऊया. सगळं मिक्स झाल्याच्या नंतर आपण यामध्ये पाणी वापरणार आहोत. पण सुरुवातीला जोपर्यंत हे पूर्णपणे मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही. इथे पूर्णपणे मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये पाणी घालूया. तर आपल्याला याचा डो थोडासा सैलसर करायचा आहे, खूप घट्ट करायचा नाही, नाहीतर याचा पदार्थ थोडासा निब्बर बनू शकतो. त्यामुळेच आपल्याला ना यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आणखीन थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की आज आपण काय बनवणार आहोत. तर आज आपण मस्त असे पोह्यांचे थालीपीठ बनवणार आहोत. खरंच खूप पोटभरीचा पदार्थ आणि एकदम छान क्रिस्पी कुरकुरीत असे हे पोह्यांचे थालीपीठ होतात. त्यामुळे तुम्ही नाश्त्यामध्ये ना आठवड्यातून 2 वेळा ते 3 वेळा तरी बनवाल ना, इतकी मी तुम्हाला खात्री देते, कारण तितकेच ते चविष्ट देखील होतात.
आता इथे पीठ भिजवून झाल्याच्या नंतर इकडे पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. पॅन सुरुवातीला खूपच गरम होऊ द्यायचा नाही, कारण आपण हे थालीपीठ डायरेक्ट पॅनवरती थापणार आहोत. थोडंसं तेल लावून घेतलं. तेलाने ग्रीस केलेल्या पॅनवरती आपल्याला हे 3 चमचे इतकं मिश्रण मी इथे टाकून घेतलेलं आहे. आता तुम्हाला जेवढ्या प्रमाणात हे मिश्रण थापून घेता येईल ना, तेवढ्या प्रमाणात तुम्ही इथे घालू शकता. इथे मी 3 चमचे घालून घेतलं आणि त्यानंतर हे थालीपीठ जे आहे ना, ते होईल तितकं पातळ आपल्याला थापून घ्यायचं आहे. तसं तर ना हाताला थोडं थोडं पाणी लावून हे थालीपीठ थापायचं, म्हणजे चिटकत नाही. कारण यामध्ये आपण उकडलेला बटाटा घातलेला आहे, तसंच पोहे घातलेले आहेत. त्यामुळे पोह्यांनाही चिकटपणा असतो, शिवाय बटाट्याला देखील असतो. त्यामुळे ना हे आपल्या हाताला चिटकू नये म्हणून थोडं थोडं पाणी लावतच आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. बोटाच्या टोचा मारून देखील तुम्ही हे थालीपीठ असं पातळ करून घेऊ शकता. पातळ असं थालीपीठ थापून झालेलं आहे. आता सगळीकडून तेल पोहोचावं म्हणून थोडासा पॅन वाकडा करून घेतला. आता या पॅनवरती झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटे एका साईडवरती थालीपीठ भाजून घेतलं. आता छान असं खालच्या साईडने भाजलं गेलेलं आहे. आता वरतून ना तेल टाकून घेऊया. तेल टाकून घेतल्यानंतर आपण हे थालीपीठ पलटवून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला हे थालीपीठ जे आहे ना, ते अगदी सहज पलटता येतं. तर मस्त खालच्या साईडने क्रिस्पी असं भाजलं गेलेलं आहे. आता सेमच ह्याच खालच्या साईडने देखील आपल्याला क्रिस्पी होईस्तोवर हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तसंच हे थालीपीठ आतपर्यंत भाजलं जावं ना, यासाठी आपल्याला उलटण्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आणखीन काही व्यवस्थित भाजलेलं नाही. जसा वरच्या कलरसारखा कलर डार्क करून घ्यायचा. त्यामुळे ना त्याच साईडवरती आपण आता पूर्णपणे थालीपीठ भाजून घेणार आहोत. आता पहा, इथे मस्त असं दोन्ही साईडने खमंग आणि खुसखुशीत हे पोह्यांचं थालीपीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे. तर आता हे काढून घेऊया. तर फार वेळ लागत नाही, अगदीच झटपट तयार होतात आणि अशा पद्धतीने तुम्ही जर थालीपीठ बनवले ना, तर खरंच खूप आवडीने खातील. लहान मुले तर खातील, मोठे देखील खातील. तर पोहे नकोच म्हणतात, पोहे नकोसेच वाटतात, बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचं हे थालीपीठ बनवून सगळ्यांना खाऊ घालू शकता आणि तुमचा आठवड्यातलं 1 ते 2 दिवसाचा नाश्त्याचं प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होऊ शकतो. तर मस्त अशी ही थालीपीठ रेसिपी आपली तयार झालेली आहे. दोन्ही थालीपीठ बनवून घेतले. यामध्ये ना 5 ते 6 थालीपीठ तयार होतात एवढ्या पिठामध्ये. तर मस्त असे थालीपीठ तयार झाले. आता सॉससोबत, दहीसोबत किंवा असेही खाल्ले ना तरी अप्रतिम असे लागतात. तर इथे मी सॉस घेतलेला आहे. तुम्ही या जागी मस्त असं दही घेऊ शकता किंवा यामध्ये आपण घातलेलं कांदा, हिरवी मिरची यामुळे सुद्धा टेस्टी असं हे थालीपीठ तयार होतं. तर मस्त असं आपलं हे थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. चला तर मग तुम्ही ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा गावातून बघितलं हे मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील. तसंच भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. तर भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग आणि यूजफुल रेसिपीसह. तोपर्यंत